मी आज बनवलेली आहे चपाती आणि भातासोबत खाणारी पालक डाळ। तर तुम्ही पण ही व्हिडिओ बघून नक्की ट्राय करा। तर मी सगळ्यात अगोदर पालक स्वच्छ धुवून अशा पद्धतीने कट करून घेतलेली आहे। मी भाजीपाला धुवायचा एक व्हिडिओ टाकलेला आहे, तुम्ही त्याच्यामध्ये पाहू शकता की मी भाजीपाला कशा पद्धतीने धुते। तर मी कुकरमध्ये पालक घालून घेतलेली आहे व मसुराची डाळ घातलेली आहे। तुम्ही ह्याच्या मसुराच्या डाळीच्या ऐवजी मुगाची डाळ किंवा तुरीची डाळ ही घालू शकता व थोडेसे कच्चे शेंगदाणे घालायचे व 1-1.5 गिलास पाणी घालून ह्याच्या 2 शिट्ट्या होऊ द्यायच्या। 2 शिट्ट्यामध्येच ही पालक आणि डाळ खूप मऊ शिजली जाते। 2 शिट्ट्या करून झालेल्या आहेत। आता आपण पाहूया की डाळ शिजली की नाही। वाव, छानच शिजली गेली आहे। आता आपण ह्याच्यामध्ये हळद घालून घेऊ व व्यवस्थित मिक्स करू। तुम्ही डाळ व ही पालक मिक्सरमध्येही वाटून घेऊ शकता, छान होते तशा पद्धतीनेही, किंवा असंच हातानं रवीनं मिक्स करू शकता। व गॅसवर कढई ठेवून देऊ गरम होण्यासाठी व तेल घालून घेऊ। मोहऱ्या व जिरे घालून घेऊ। जिरे मोहऱ्या तडतडले की थोडासा टमॅटो घालून घेऊ व छान मिक्स करू। तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात कमेंटमध्ये मला नक्की सांगा। व लसूण ठेचल्याला घालून घेऊ। माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व बेल आयकन ही प्रेस करा। चवीनुसार मीठ घालून घेऊ व व्यवस्थित मिक्स करू। मीठ घातले की टमाटो ही छान मऊ पडते व 1 चमचा लाल तिखट घालून घेऊ व पालक व डाळ घालून घेऊ। ही भाजी खूप छान होते, तुम्ही एक वेळेस नक्की ट्राय करा। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। छान कमी गॅसवर भाजी उकळू द्यायची। तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा व कमेंटमध्ये मला नक्की सांगा रेसिपी कशी वाटली।